नाही, स्वतः माननीय मुख्यमंत्री मला वाटतं त्यांच्याशी बोलतायत. मग कालही राज्याचे महसूल मंत्र्यांनी सर्व आंदोलक जे आहेत त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र माध्यमातून जे पाहायला मिळतं मला, त्यात बच्चू कडू जे आहेत ते काही सरकारच्या निमंत्रणावरून त्या ठिकाणी चर्चेला गेले नाही. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री स्तरावर कार्यवाही सुरू आहे, बहुतेक चर्चा सुरू आहे. बघूयात काय पुढं कशा पद्धतीने प्रगती होते. बच्चू कडूंची मागणी आहे की आंदोलन स्थळी सरकारच्या शिष्टमंडळाने यावं आणि आमच्याशी चर्चा करावी, अशी ती मागणी लावून जोर बसलेले आहेत. नाही केलं तर रेल रोको आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. नाही, आता काय त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाहीये. शेवटी राज्याच्या प्रमुखांनी त्याची भूमिका घेतलेली आहे. आता उद्या जर सरकारचा काही निर्णय झाला शिष्टमंडळ पाठवण्याचा, तर शेवटी त्यामुळे त्यानंतर काय निर्णय होईल तो मग आपण पाहूया. परंतु मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आणि बच्चूभाईंना की सरकारने आपल्याला निमंत्रण दिलंच होतं चर्चेसाठी, तर तुम्ही चर्चेला यायला पाहिजे होतं. म्हणजे काहीतरी चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. 7-12 कोरा केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, ही जी भूमिका आहे, या भूमिकेमागे तुम्ही कसं पाहता या भूमिकेला, की कुठेतरी चर्चा केल्याशिवाय अशी भूमिका मांडणं आणि अशी मागणी करणं? असं की यापूर्वी महायुती सरकारनं आणि मान्य देवेंद्र मुख्यमंत्री असतानाही दोनदा आपण कर्जमाफी सरकारने दिलेली आहे. शेवटी शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करणं ही आमच्या सरकारची प्राथमिकताच आहे. आता ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये साधारण 10,000 कोटी रुपयाचं निधी अनुदान वाटप झालंय. आता काही ठिकाणी आता KYCची अडचण होती, ती आता आपण अट शिथिल केली आणि म्हटलं 4-5 दिवस दिवाळीच्यामुळे थोड्या अडचणी आल्या, मात्र आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रकमा जमा होत आहेत. म्हणून सरकार शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभाच आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.